ओके. आज आपण डिस्कस करू डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्वर्जन कसं केलं जातं. सो सपोज माझ्याकडे एक डेसिमल नंबर आहे 36. त्याला मला कन्वर्ट करायचे हेक्साडेसिमलमध्ये. सो काय करायचं, टू कन्वर्ट डेसिमल टू हेक्साडेसिमल यू नीड टू डिवाइड इट बाय 16. सो माय डेसिमल नंबर इज 36 डिवायडेड बाय 16. आता 36 डिवायडेड बाय 16 जर केलं आपण, सोडून 32, रिमाइंडर इज 4. सो डिव्हिजन अँड रिमाइंडर, दिस इज रिमाइंडर. मग आता हे झालंय 2/16. 2ला सोळाने भाग जात नाही म्हणून इथे काही 0 आणि किती राहिलं 4. ओके. सो इथे 0 आला की आपलं प्रोसेस संपली. मग आपल्याला कसं लिहायचं आहे, हे माझं MSB आणि हे LSB. सो इट इज 24. ओके. सो इन दिस वे you can convert a decimal number into hexadecimal number. We will take the second example. Now we will take one more number. My number is 254. Okay, it is my decimal number and I want to convert it into hexadecimal number. So 254 divided by 16. Okay, आता 254ला 16ने भाग जर दिला 16, 9. Okay, so it is 15 and remainder is 40. Now 15 by 16. याला डिव्हिजन होत नाही. रिमाइंडर किती आले तुमचे 15. Now 14 means your E and 15 is equivalent to F, because in hexadecimal system we have 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. A, B, C, D, E and F. So up to decimal this is same. 10 means A, 11 means B, 12 means C, 13 means D, 14 means E and 15 means F. That's why I written E and F over here. Okay, now you're going to write them like this one. This is F, E. Okay, so this is how you're going to convert a decimal number into hexadecimal number. तर बघूया, तुम्हाला हेक्साडेसिमलला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायला. सो वी विल सी हाऊ टू कन्वर्ट अ हेक्साडेसिमल नंबर इंटू डेसिमल नंबर. सपोज माझ्याकडे सेम नंबर घेऊ आता आपण E आणि F. एक नंबर घेतला आपण रँडमली, हा आहे 16 आणि तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे तो डेसिमलमध्ये 10. त्याआधी दुसरा एक नंबर घेऊया 1A 16 आणि हा कन्वर्ट करायचा आहे डेसिमलमध्ये. ओके, तर प्रोसेस काय याची, you need to multiply hexadecimal number. Okay, to convert you need to multiply by 16 to the power. Okay, मग इथे काय 1 into 16 plus A into 16 आणि याला पॉवर द्यायची 0, 1. म्हणजे 1 into 16 plus A म्हणजे काय तुमचा 10 into 16 to the power minus 1. So it is 16 plus 10 is equal to 26. So it is your 26. Okay, now here आता मला इथं कन्वर्ट करायचं असेल तर how you going to E into 16 plus F into 16. Okay, so E means my 14 into 16 plus F means 15 into 16, 0, 1. So it is 14 into 16 plus 15 into 1. So now 14 into 16 is 224 plus 15. So my decimal equivalent is equal to 239. So you have to write down 239. This is how you are going to convert a hexadecimal number into decimal number. Okay.
म्हणजे हेक्साडेसिमलला डेसिमलमध्ये कन्वर्ट करताना तुम्हाला काय करायचं आहे, 16च्या पॉवरने मल्टिप्लाय करायचे. ओके. आणि डेसिमलला हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करण्याकरता त्याला डिवाइड करायचं आहे 16ला. डेसिमल नंबर शुड बी डिवायडेड बाय 16. इज इट क्लिअर?